मित्रांनो, तुम्हाला आर्थिक स्वराज्य मिळवायचं आहे का? आणि जर तुम्हाला आर्थिक स्वराज्य मिळवायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे पूर्ण ऐकणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आर्थिक स्वराज्य म्हणजे काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची थोडीशी तुलना करण्याची इथं कल्पना आहे. मला कुठेही कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत किंवा काहीच नाही. शिवाजी महाराजांच्या कार्याला सलाम करून मी हा व्हिडिओ सुरू करतो आहे आणि मला असं वाटतं की माझा प्रामाणिक हेतू प्रत्येक माणूस समजून घेईल, त्या हिशोबाने हा व्हिडिओ तुम्ही ऐकावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यांच्याबरोबर खूप सारे सरदार मावळे होते आणि त्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आता शिवाजी महाराजांकडे मावळे होते, त्यांच्या मदतीने त्यांच्या एकत्रित त्यांना करून शिवाजी महाराजांनी फार मोठं कार्य किंवा फार मोठी झेप घेतली. आता बघा, आजच्या समाजाला आपल्याला जर आर्थिक स्वराज्य निर्माण करायचं आहे असं जर मी म्हटलं तर आपल्याला कोणते मावळे किंवा कोणत्या गोष्टी मदत करू शकतात, त्याचबरोबर आपला दुश्मन कोण आहे. शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जो दुश्मन होता तो औरंगजेब होता किंवा मुघल होते. मित्रांनो, आर्थिक स्वराज्य जर तुम्हाला मिळवायचं तर त्याचे काही स्टेप आहेत किंवा त्याच्या काही पायऱ्या आहेत. तर सगळ्यात पहिली पायरी मी असं म्हणतो की आर्थिक स्वराज्य ज्या व्यक्तीला निर्माण करायचं आहे तो आर्थिक स्वराज्याचा शिपाई पहिला होतो. आता आर्थिक स्वराज्याचा शिपाई होतो म्हणजे काय की त्याच्या इच्छा होते की यार, ही गरिबीमुळे मला जगता येत नाही आहे, माझ्या मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येत नाहीत, मला स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येत नाही आहेत, रोजच मला ते बॉसच्या शिव्या खाव्या लागत आहेत, आर्थिक अडचणी माझ्याकडे खूप आहेत, खूप सारं कर्ज आहे आणि मला याच्यातून बाहेर पडायची ही इच्छा निर्माण होते. म्हणजे तो माणूस जे आर्थिक स्वराज्य आहे त्याचा शिपाई होतोय. मग त्यासाठी तो काय करतो, थोडीशी बचत सुरू करतो, कुठेतरी SIP सुरू करतो, कुठेतरी RD सुरू करतो. म्हणजे काय की तो आता त्या प्रयत्नांना लागलाय. मग काय होतं, काही दिवस पैसे जमा होतात, साधारणपणे ₹1,00,000 ₹2,00,000 जमा होतात. मग अचानक हे जे गरिबी नावाचा औरंगजेब आहे, त्याचे जे कोणी सरदार आहेत, शिपे सालार आहेत, ते त्या शिपायावरती अटॅक करतात, त्याला मोह देतात. म्हणजे काय, आता गरिबी नावाचा औरंगजेब आहे असं पकडा आणि त्याचे शिपे सालार कोण आहेत तर iPhone 2 लाखाचा तुम्हाला 70,000 मिळेल ही ऑफर आहे. किंवा तुम्हाला अचानक छोटं घर तर मोठं घर शेजारचं विक्रीला निघालेलं दिसेल किंवा तुम्हाला वाटेल की यार, मी जर उद्याच्याला भविष्यात मेलच, एवढे सगळे पैसे जमा केले तर माझ्या या पैसे जमा केलेल्या पैशांचा काय उपयोग होणार. आणि मग तुम्ही काय करता की जे काही जमा रक्कम आहे, जिथं कंपाऊंडिंग होणार होतं, जी वाढणार होती आणि ती तुम्हाला उद्याच्याला सांभाळणार होती, अशी रक्कम काढून घेता, तो iPhone विकत घेता. 0% खूप साऱ्या ऑफर येतात. ते सरदार आहेत, कशाचे, तुमच्या गरिबीचे किंवा त्या औरंगजेबाचे सरदार आहेत आणि तुम्ही त्याच्याकडे ते पैसे डायव्हर्ट करून टाकता. आणि मग काय होतं, ते कंपाऊंडिंग होणार, तो पैसा तुमच्यासाठी कामाला करणार होता, तो मोठा होणार होता, तुम्हाला सांभाळणार होता. पण हा मोह येतो, शिपाई काय होतो, डायव्हर्ट होतो. म्हणजे जी काही गरिबी आहे, त्याचे जे काही मोह आहेत त्याला तो बळी पडतो. कार घ्यायला बळी पडतो, कशाला तरी बळी पडतो आणि मग तो EMI मध्ये अडकत जातो. थोडेसे पैसे जमा करतो, कन्वर्ट करतो लायबिलिटीजमध्ये, गार्बेजमध्ये. मग हा जो शिपाई आहे त्याला इच्छा तर होते, पण परत त्याला काहीतरी कोणीतरी सांगतं की यार, इकडं 0 डाऊन पेमेंटमध्ये घर मिळतंय, 0 डाऊन पेमेंटमध्ये काहीतरी गॅजेट मिळतंय, हा तिकडे जातो आणि मग SIP बंद किंवा इन्व्हेस्टमेंट बंद आणि EMI सुरू, अशी त्याची परिस्थिती. म्हणजे ज्याला इच्छा असते आर्थिक स्वराज्य मिळवायची तो सुरुवातही करतो, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने मुघलांच्या आमिषाला, त्या गरिबीच्या आमिषाला बळी पडतो आणि तिकडे कन्वर्ट होतो. ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय तर आर्थिक स्वराज्याचा मावळा. म्हणजे आता आर्थिक स्वराज्याचा मावळा म्हणजे त्याची निष्ठा आर्थिक स्वराज्याप्रती एकदम खंबीर आहे. म्हणजे तो काय करतो, इन्व्हेस्टमेंट सुरुवात करतो. मग त्याला हे मोह येतात, 0%ची स्कीम येते, खूप सारे घर घेण्याची इच्छा होते, गावाकडची जमीन विकायला निघते, शेजारची घ्यायची इच्छा होते, कुठेतरी कोणी काहीतरी सांगतं त्यासाठी पण त्याला फिरायला जायची इच्छा होते, सगळं काही तो त्याला आमिष येतात त्याच्या पण समोर. पण हा मावळा आहे ना, निष्ठा त्याची आर्थिक स्वराज्यावरती ठेवतो. म्हणजे त्याला माहित आहे की मी जर हे पैसे आज इकडे टाकून दिले तर मला आयुष्यभर गुलामगिरी करायला लागेल, आयुष्यभर पैशांसाठी काम करायला लागेल. सो मी ते करणार नाही, मला आर्थिक स्वराज्य पाहिजे, माझी निष्ठा तिथे आहे. कितीही मोह आला, कितीही लोकांनी त्याला काहीही सांगितलं तरी तो त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट्स आहे, जे काही त्याचे मावळे आहेत, शिपाई आहेत, त्यांचा बळी देत नाही. म्हणजे जसं की त्यांनी रिटायरमेंटसाठी काही पैसे टाकलेले आहेत किंवा कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, वॉटेवर, तो ते मोडत नाही. म्हणजे कोणत्याही आर्थिक स्वराज्याच्या शिपायाला खर्ची तो घालत नाही.
आणि तो ठाम राहतो, चिकाटीन राहतो. लोक त्याला म्हणतात, अरे यार करतोय का, एवढे सगळे पैसे बनवतोय, छोटंसं घर आहे, छोटीशी गाडी आहे, तू फिरायला पण जात नाही, तू असं पण करत नाही. त्याला पक्क माहिती आहे, ज्या दिवशी मला आर्थिक स्वराज्य मिळेल ना, त्या दिवशी मी वाटेल तसं जीवन जगू शकतो, मला कुठलंही बंधन, कुठलाही त्रास नसणार आहे. आणि मग तो तिथं ठाम राहतो. तर आपल्याला आर्थिक स्वराज्याचं काय व्हायचं आहे, मावळा व्हायचा आहे सगळ्यात पहिलं. आता त्याच्या पुढची स्टेप येते की तुम्ही आता काय केलेलं आहे, ठाम झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे की मला आर्थिक स्वराज्य मिळाल्याशिवाय थांबायचं नाहीये. मग आता पुढची स्टेप येते किल्लेदार. किल्लेदार म्हणजे काय की किल्ला म्हणजे तुमचं कुटुंब. बघा, कुटुंबामध्ये खूप साऱ्या गरजा असतात, खूप सारे गोल्स असतात, जसं की मुलांचं शिक्षण करायचं आहे, लग्न करायचं आहे, तुमची निवृत्ती आहे, तुम्हाला मोठं घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, तुम्हाला विदेशवारी करायची आहे, ही सगळी काही तुमची गोल्स आहेत. मग या सगळ्या गोल्ससाठी हा जो किल्लेदार आहे काय करतो, नियोजन करतो, आर्थिक नियोजन करतो. आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर मी असं म्हणतो की गनिमी कावा, शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानी दुश्मनांचा काटा काढला होता. मग आपल्याला सुद्धा या गरिबीचा जर काटा काढायचा आहे तर आर्थिक नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग हे गनिमी कावा ठरेल. कळणारच नाही गरिबीला की तुम्ही कधी तिच्यावरती विजय प्राप्त केला. म्हणजे जे काही फायनान्शियल प्लॅनिंगनुसार तुमचं समजा रिटायरमेंटला आज किती महिन्याला खर्च आहे, भविष्यात किती लागू शकतो, आणि मग त्यासाठी तुम्ही आजपासून एवढ्या वर्षांपर्यंत किती पैसे वाचवले, सायंटिफिकली तुम्ही ते केलं. म्हणजे तिथं गेल्यानंतर परत हे नाही की मला वाटलं 2000चं SIP करावी, मला वाटलं 2000 रुपये मी शेअर मार्केटला टाकावेत आणि त्यांनी मला रिटायरमेंटला पैसे मिळतील, असं नाही. तर लागणार किती आणि त्यासाठी गरज किती असं नियोजन करणं. मग मुलांचं शिक्षण असेल, आज डॉक्टर व्हायचं म्हणलं तर MBBS करायचं म्हणलं तर 50 लाख रुपये लागतात, 1 कोटी लागतात, जे काय. मग माझा मुलगा जेव्हा ॲडमिशन घेईल तेव्हा किती लागतील, त्यासाठी आत्तापासून मी किती केलं पाहिजे, त्याचं परफेक्ट नियोजन करणं. नुसतं करणं आणि परफेक्ट नियोजन करणं. किंवा बुवा हे मशीन आहे, आज ना उद्या हे मेंटेनन्स काढणार आहे तुमचं, तुमच्या घरातल्यांचं, त्यासाठी योग्य विमा, मग तो मुदत विमा असेल, आरोग्य विमा असेल, तो योग्य प्रमाणात घेणं. कुठल्याही बाजूनी तुमचा जो कुटुंब नावाचा किल्ला आहे त्याच्यामध्ये मुघल किंवा ही गरिबी प्रवेशच करू शकणार नाही असा पूर्ण बंदोबस्त करणारा म्हणजे किल्लेदार. मग आता तुम्हाला किल्लेदार व्हायचं आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे, त्या पद्धतीने ते फॉलो केलं पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकणार. त्याच्या पुढची स्टेप येते सुभेदार. सुभेदार म्हणजे कोण, तर एक सुभा, एक प्रभाग असं म्हणूयात. तर सुभेदाराचं काय काम आहे की बाबा बघा, आता तुम्ही किल्लेदार झालात, तुम्ही तुमचं कुटुंब सुरक्षित केलं, तुम्ही निश्चितच तुमचे सगळे उद्दिष्ट पूर्ण करणार आहात. आता तुमचे मित्र आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तुमची बहीण आहे, तुमचा मेहुणा आहे, तुमचा मेहुणी आहे, तुमचा मित्र आहे, तुमचे नातेवाईक आहेत, जे तुमच्या संपर्कात आहेत, जे तुमच्या सुभ्यात आहेत. अशी लोक जर गरीब राहिली, त्यांना जर मुघलांनी म्हणजे गरिबीने त्रास दिला, त्यांना मुलांच्या शिक्षणाला पैसे नाहीत, त्यांना आरोग्याला पैसे नाहीत, त्यांना कशाला पैसे, तुम्हाला सुख चांगला वाटेल का. मग तुम्ही काय केलं पाहिजे, त्या लोकांना आर्थिक साक्षर केलं पाहिजे. त्यांना सुद्धा पहिलं शिपाई, नंतर मावळा आणि त्यानंतर किल्लेदार बनवायला मदत केली पाहिजे. आणि जर तुम्ही त्यांना मदत केली तर ते पण तुमच्यासारखे काय होतील, आर्थिक स्वराज्य निर्माण करतील. आता मित्रांनो, सुभेदार तुम्ही झालात, सगळ्यांना प्रयत्न केला आपण, तो सुभा, तो भाग किंवा आपले जे काही जवळचे अपतेष्ट मित्रमंडळी या सगळ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. तर त्याच्या पुढे तुम्ही सगळेच आता मला सांगा की 100, 200, 500 लोक आर्थिक स्वराज्यात आलात. रातोरात होणार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना रातोरात केली नव्हती. काय केलं शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना बरोबर घेतलं. हा जो काही अत्याचार चालला होता मुघलांचा, औरंगजेबाचा, कोण जे होते ते त्यांचा, तर त्यांनी काय केलं, ह्या सगळ्यांनी मिळून त्याच्या विरुद्ध लढा पुकारला. आणि लढा पुकारून काय केलं की रयतेला स्वराज्य प्राप्त करून दिलं. स्वराज्य मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर शिवाजी महाराजांनी मग शेतकऱ्यांकडे शेतीसाठी अवजारं नव्हती, कर्ज व्यवस्था नव्हती, किंवा खूप साऱ्या अडचणी होत्या, महिलांवरती अत्याचार होत होते, त्या सगळ्यांना शासन करायला सुरुवात केली. त्या सगळ्यांच्या ज्या काही समस्या रयतेमध्ये होत्या त्या समस्यांचं निराकरण केलं. ते अगोदर करू शकत होते का नव्हत्या, त्यांच्याकडे स्वराज्यच नव्हतं. स्वराज्य मिळाल्यानंतर त्यांनी ते केलं. मग आता जेव्हा तुम्ही 100-500 लोक आर्थिक स्वराज्य मिळवलेलं आहे, मग अशा वेळेला आपण बोटं करत बसणार का, भ्रष्टाचार वाढलाय, हा अधिकारी भ्रष्ट आहे, याला न्याय मिळत नाहीये, इथं दवाखान्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तिकडचं आपण सगळं घरचं व्यवस्थित आहे, आता कुठलाही EMI नाहीये, कुठलंही काही नाही, आर्थिक स्वराज्य तुम्हाला मिळालेलं आहे. मग तुम्ही याच्या विरुद्ध प्रोटेस्ट करू शकता. फक्त गप्पा मारायच्या, हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, हे केलं पाहिजे, या गोष्टीतनं बाहेर निघून
तुम्ही खरंच समाजामधल्या समस्यांवरती उपाय आणू शकता, उपाय करू शकता. सो खूप महत्वाचं आहे उपाय आणणं, उपाय करणं. आणि जर तुम्ही ते उपाय केले तर समाज बदलेल, देश बदलेल. मित्रांनो, रातोरात नाही होणार, पण जर तुम्ही कन्सिस्टंटली 10 वर्ष 20 वर्ष काही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांची मदत घेतली, त्यांच्या सरदारांची मदत घेतली, तसं तुम्ही सुद्धा श्रीमंतीसाठी जे सरदार आहेत, जे मावळे आहेत, त्यांची मदत घेऊ शकता. जसं की फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटला मी असं म्हणेल की ते मावळे आहेत. म्हणजे जसं की म्युच्युअल फंड असेल, रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल, शेअर मार्केट असेल, तुम्ही त्यांना त्यांच्या कुवतीनुसार त्यांना वापर करून घेतला पाहिजे तुम्हाला आर्थिक स्वराज्य मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला आर्थिक स्वराज्य मिळवायचं तर रातोरात मिळणार नाही आहे. पुढची 10 वर्ष 15 वर्ष, कोणाला 20 वर्ष लागतील. पण जर तुम्ही चिकाटीनं प्रयत्न केलात तर या जे काही गरिबी नावाची गुलामगिरी बेडी तुमच्या पायात आहे त्याच्यातून तुम्ही नक्की मुक्त होऊ शकाल असं मला वाटतं. सगळ्यात पहिलं तर तुम्ही हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की तुम्ही आर्थिक स्वराज्याच्या कोणत्या स्टेपला आहात. काय तुम्ही शिपाई आहात, नुसती सुरुवात केली, 2000ची SIP केली आहे, किंवा कुठेतरी 2000ची RD करून बसलेला आहात, किंवा छोटासा कोणीतरी म्हटलं म्हणून कुठेतरी इन्शुरन्स घेतलाय, काहीतरी केलंय, असं केलं असेल आणि तुम्ही काही तुमच्याकडे नियोजन नसेल, भविष्यात तुम्हाला खरंच स्वप्न पडत नसेल की बाबा माझ्याकडे सगळं काही आणि भरपूर आहे, मला आता कामधंदा करायची गरज नाही, तरीसुद्धा मला जगू शकतो, माझा पैसा मला सांभाळू शकतो, किंवा माझ्याकडे ज्या ॲसेट्स आहेत त्या मला सांभाळू शकतो, असं स्वप्न तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिपाई आहात. दुसरी स्टेप मावळा. आत्ता तुम्ही कट्टर आहात. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट मोडणार नाही आहात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जे तुमचं लक्ष असेल त्यासाठीच ते वापरणार आहात. ते होत नाही तोपर्यंत थांबणार आहात, म्हणजे तुम्ही मावळे झाले. तुम्ही सर्व बाजूनी कुठूनही गरिबी तुम्हाला जो किल्ला आहे तुमचा, कुटुंब नावाचा किल्ला आहे, त्याला जर पूर्ण सुरक्षित केलेलं आहे, कुठलाही बुरुज कोणत्याही कारणाने ढासळू देत नाही. नाहीतर काय होतं, चांगले पैसे बनायला लागतात, सगळं काय होतं, अचानक मर्सिडीज घ्यायची इच्छा होते आणि एक बुरुज काढला जातो. एक बुरुज काढला ना मित्रांनो, आतमध्ये गरिबी शिरू शकते. हे प्रोटेक्ट करून मग सगळं काही करायचं आहे. मग तुम्ही त्या स्टेपला आहात का बाबा, किल्लेदार सगळं प्रोटेक्टेड आहे, ॲट एनी कॉस्ट आता ते अचिव्हमेंटला पोचलेलं आहे किंवा पोचणार आहे, मग तुम्ही झालात किल्लेदार. आणि त्याच्यानंतर येतं सुभेदार. म्हणजे आता तुम्ही इतर लोकांना प्रयत्न करताय आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी, आर्थिक स्वराज्य मिळवण्यासाठी. आजच्या तारखेला मी कोण आहे, मला जर विचारलं तर मी म्हणेल की मी सुभेदार आहे. मी माझा किल्ला पहिला प्रोटेक्ट केला आहे आणि आत्ता मी या यूट्यूबच्या माध्यमातून माझे जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स चालतात त्याच्या माध्यमातून प्रयत्न करतो माझ्या संपर्कात जी लोक येत आहेत त्यांना आर्थिक स्वराज्य मिळवण्यासाठी, मिळवून देण्यासाठी. मग त्याचे जे काही सरदार आहेत, मी म्हणतो की हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जे त्याचे सरदार आहेत ते कसे वापरायचे, कोणात काय कुवत आहे, कसं तुमच्यासाठी ते कामाला येऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. मला चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही आत्ता शिपाई आहात, मावळे आहात, किल्लेदार आहात और सुभेदार आहात. आणि त्याच्यानंतर सगळे जर आपण आर्थिक स्वराज्य मिळवलं तर मात्र आपण जय शिवराय म्हणूयात आपण होऊ शकतो. आणि समाजातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, छोटे असतील मोठे असतील, त्याच्या विरुद्ध फक्त न बोलता काही कृती पण करू शकतो. मी म्हणतो प्रोटेस्ट करायचं आहे, कुठंतरी धरणं द्यायचं आहे, तर घरनं डबा घेऊन जाऊन आपण धरणे देऊ शकतो. अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची. आणि त्यासाठी तुम्ही नक्की या कार्याला स्वतः आर्थिक स्वराज्य मिळवून मदत कराल. आणि त्यासाठी काही मदत लागली तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. हा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा एकदा सांगतो, जर मी याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव वापरलं आहे किंवा अजून काही कोणाचं नाव वापरलं आहे, याच्यामध्ये कोणाची भावना दुखवण्याचा किंवा कुठलेही सामाजिक हे करण्याचा हेतू नाही आहे. जर कोणाला हर्ट झालं असेल तर माझा हेतू प्रामाणिक चांगला आहे, तर मला मनापासून माफ कराल अशी अपेक्षा ठेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. तुम्ही कोण आहात ते नक्की कमेंटमध्ये टाका आणि इतरांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.